नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने कांद्याची पात टाकून चमचमीत अशी झिंगेची भाजी करणार आहोत. ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे ना, खायला तितकीच चविष्ट लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करतोय. तर मी झिंगे घेतलेले आहेत, स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले आहेत आणि कवळी अशी कांद्याची पात घेतलेली आहे. कांद्याची पात कवळी जर असेल ना या रेसिपीला, तर खूप छान अशी भाजी लागते. भन्नाट रेसिपी लागते पण. त्यामुळे जमल तेवढं कवळीच घ्या कांद्याची पात. आता ही झिंगे आपण भाजून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही आहे, मध्यम ह्याच्यावरच भाजून घ्यायचं आहे. भाजून झालेले आहे. आता मी साईडला काढून घेते आणि पाणी ओतून ठेवूया आपण याच्यामध्ये. हो का, पाणी ओतून ठेवलेलं आहे झिंग्यांमध्ये आणि कांद्याची पात पण स्वच्छ धुवून ठेवलेले आहे. एक अर्धा खडा जर राहिला असेल ना, तर असं पाणी ओतून ठेवलं की खडे खाली राहतात आणि आपली झिंगे वर येतात. त्यामुळं पाणी ओतून ठेवायचं. हे स्वच्छ धुवून घेते मी. झिंगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक वाटण वाटायचं आहे. त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. ह्या रेसिपीला मिरची जेवढी जास्त असेल ना, तेवढी खूप चवीला खूप छान लागते. त्यामुळं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता थोडंसं मीठ टाकून आपण लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकतो आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं. जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही, मध्यम ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं. खूप चवीला लागते. तिखट जर भाजी असेल तर झिंगेची. वाटून झालेलं आहे, साईडला काढतो. आता रेसिपी सुरुवात करतो आपण. जाडसर असं वाटून घेतलं. ज्या पॅनमध्ये आपण झिंगे भाजलेले आहेत त्याच पॅनमध्ये मी एक 1 ते 1.5 चमचा तेल ओतलेलं आहे. तेल पण छानसं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आपण जो ठेचा करून घेतलेला आहे लसूण आणि मिरचीचा, ते टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण व्यवस्थित परतून झाले की झिंगे टाकतोय तेलामध्ये आणि मिरचीमध्ये. झिंगे छानसे परतून घ्यायचे. माझ्या सासूबाईंची फेवरेट डिश आहे. त्यांच्या तोंडाला चव नव्हती, त्यामुळं ही भाजी मला करायला लावली त्यांनी. त्यांची फेवरेट डिश आहे आणि त्यांना झणझणीत अशी भाजी लागते आणि ह्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी करायची, खूप छान लागते. आता मी कांद्याची पात टाकलेली आहे. आता छानशी परतून घ्यायची कांद्याची पात. कांद्याची पात पण पाण्यातनं काढून टाकायची, म्हणजे जास्त कोरडी पण ठेवायची नाही आहे, तिला करायची नाही. पाणी नितळून जास्त घ्यायचं नाही आहे. 2 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायची आणि जराशी कोरडी झाली की सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो. तयार झालेली आहे गरमागरम आणि चमचमीत अशी कांद्याची पात टाकून झिंगेची भाजी. ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.